गाडी घेताना काय प्रिकॉशन घ्यावी? हे कस्टमरला एज्युकेट करण्यासाठी मी एक 2 पॉईंट सांगू शकतो. इंजिन रिलेटेड म्हणा किंवा बॉडी रिलेटेड. गाडी घेताना ॲक्सिडेंटल कार जे आहे कसं चेक करावं? कूलंट चेक करताना काय काळजी घ्यावी? ऑटोमोबाईल्समध्ये असं होतं, विकायची आहे गाडी, आता कशाला खर्च करायचं. 10,000च्या आसपास गाड्या चेक केलेल्या आहेत. जवळजवळ 70 ते 80% गाड्यांमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम निघालेले आहेत. टायर काय कट झालेले होते, काय बॅटऱ्यांचे प्रॉब्लेम होते, काय रॅट कटचे प्रॉब्लेम होते. 30 ते 40 हजार खर्च करा, सेकंड हँड गाडी घेतलेल्याचा काही फायदा नाही होत. माझी गाडी अचानक हिट होऊन बंद पडली, तर त्याच्या मागे काय रिझन असू शकतं? स्पीडोमीटर टॅम्परिंग 100% होऊ शकतं. तर तिथं सुद्धा म्हणजे लोक फसली गेलेली आहेत, भरपूर जण फसतात. म्हणजे गाडी परचेस करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. न्यू कार तर काही चेक करायची गरजच नाही, ते सुद्धा कशाला तुम्हाला चेक करायला लावतात. ते दॅट इट सेल्फ इंडिकेट्स की इंजिन तुमचं ओव्हरहीट होतंय. तुम्ही त्याच वेळेला जर थांबला तर तुमचा पुढचा डॅमेजेस इंजिनचे वाचू शकतात. बरेच जण मी पाहिले की वरून पाणी ओततात, त्याच्यामध्ये गॅस्केट जाण्याचे चान्सेस आहेत. तर तिथून ऑइल जर फेकत असेल तर इट्स नॉट अ गुड साईन. तर ते इंडिकेशन असेल तर गाडी ती प्रॉपरली चेक केल्याशिवाय आपण परचेस न केलेलं बरं आहे. तात्पुरतं गाडीचा प्रॉब्लेम निघाला बाबा, एकदा विकली गाडी की काम संपलं. नमस्कार, मी प्रदीप जाधव, 4 व्हील ॲनालिसिस या कंपनीचा फाउंडर मेंबर आहे. आज आपण आलेलो आहेत आस्क ऑटोमोबाईल हिंजवडी येथे. नमस्कार, माझं नाव प्रशांत पाटील आहे. मी आधी मारुती सुझुकीसोबत जनरल मॅनेजर म्हणून काम करत होतो. टोटल मला ह्या फील्डमध्ये 29 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. हे सोडलो आणि माझं स्वतःचं आता चालू केलेलं आहे. आता 2 वर्ष झाले वर्कशॉप, आफ्टर सेल्स जे काही सर्व्हिसेस असतात त्या सगळ्या इथं कव्हर करतो आहे. आता यूज कार घेताना फसवणूक होते आहे. कस्टमर एज्युकेटेड नाही आहे की गाडी घेताना काय चेक करावं. त्या संदर्भात मला एक सांगा की गाडी घेताना काय प्रिकॉशन घ्यावी, काय काळजी घेतली पाहिजे, कोणते पॉईंट चेक केले पाहिजे? आता कोणतीही सेकंड हँड गाडी किंवा यूज्ड कार जर घ्यायचं असेल कोणालाही, तर काही 3-4 गोष्टी असतात जिथं चेक पॉईंट्स असतात, ते चेक करावे लागतं. एक तर बॉडी रिलेटेड असतात, इंजिन रिलेटेड असतं, बाकी सस्पेन्शन रिलेटेड असतं, पेंट काय क्वालिटीचा असतो त्याला किंवा रिपेंट आहे की नाही, ह्या काही गोष्टी असतात त्या चेक कराव्या लागतात. हे कस्टमरला एज्युकेट करण्यासाठी मी एक 2 पॉईंट सांगू शकतो. इंजिन रिलेटेड म्हणा किंवा बॉडी रिलेटेड. त्याचं ऑइल लेवल किंवा त्याची ऑइलची विस्कॉसिटी किंवा ऑइलचं थिकनेस म्हणू शकतो आपण, ते चेक करू शकतात कस्टमर्स. डिपस्टिक काढून ते बोटाने आपण चेक करू शकतो ते किती थिक आहे. आणि त्याच्या कलरवरती पण कळतं की बाबा ऑइलमध्ये किती कार्बन मिक्स झालेला आहे. शिवाय अजून काय पॉईंट असतो, 1-2 गोष्टी चेक करू शकतात ज्याच्याने इंजिनची कंडिशन किंवा इंजिनची हेल्थ कळू शकते. ते म्हणजे की डिपस्टिक ओपन करून जर इंजिन स्टार्ट केलं तर त्याच्यामधून ब्लो बाय गॅसेस येतात जर इंजिनमध्ये किंवा त्याच्या पिस्टन बोअर्समध्ये किंवा पिस्टन रिंग्स वेअर झालेले असतील तर. ऑइल किंवा गॅस बाहेर येतो. जर इंजिनचं काम त्याच्यामध्ये असेल किंवा इंजिन वेअर आउट असेल त्याचं, तर ते ब्लो बाय गॅसेस आले नाही पाहिजे. दुसरं, आपण ऑइल फिल जिथून करतो इंजिन ऑइल, ते कॅपसुद्धा काढून आपण जर चेक केलं तर त्याचं स्लज फॉर्मेशन किंवा कार्बन डिपॉझिशन दिसू शकतं आपल्याला वरून. अच्छा, म्हणजे ते आतून काळे झालेलं असतं. एक्झॅक्टली. जर ॲक्सेलरेशन गाडीचं वाढवलं, RPM वाढवलं, तर तिथून ऑइल जर फेकत असेल तर इट्स नॉट अ गुड साईन. म्हणजे इंजिनचा हेल्थ थोडा वीक आहे असं म्हणतो. हे इंजिन रिलेटेड काही गोष्टी आहेत जे आपण जनरली चेक करू शकतो, सगळेजण चेक करू शकतो. आता एक कस्टमर आला होता, त्याचं इंजिन ऑइल लीक होत होतं. ठीक आहे, लीक मेजर नव्हतं, मायनर पण नव्हतं, मीडियम होतं. पण आम्ही रेकमेंड केलं होतं की बाबा हे काम करून घ्या तुम्ही. ठीक आहे, ते म्हणले नाही आता गाडी विकायची आहे, मी बघतो नंतर. आणि गाडी विकली पण त्यांनी तशीच. त्याच्यानंतर योगायोगाने ती गाडी परत माझ्याकडेच आली. ठीक आहे, की इंजिन त्याचं नॉईज करायला लागलं आहे म्हणून, चेक करा म्हणून. आणि चेक केल्यानंतर कळते की त्याचे ऑइल लेवल कमी झाल्यामुळे त्याचं इंजिनचे कनेक्टिंग बेरिंग्स थोडे जाम झाले, सीज होत आले होते, त्यामुळे ती इंजिन नॉईज करत होती. विनाकारण मग त्या कस्टमरला पूर्ण इंजिनचं काम करून घ्यायला लागलं. 30 ते 40 हजार खर्च करा आणि मग नंतर सेकंड हँड गाडी घेतलेल्याचा काही फायदा नाही होत. कस्टमर जे आहेत ते स्वतःचे नातेवाईक असतील, मित्र असेल, ओळखीचं असेल, गावातली आहे, ह्या विश्वासावर गाडी घेतात आणि ते तिथंच फसलेले आहे. ओव्हरहिटिंगच्या बाबतीमध्ये माझा एक असा अनुभव आहे की मी असाच एकदा अर्टिगा कार घेऊन जात असताना एक 100-125 किलोमीटरवर गेल्यानंतर माझी गाडी अचानक हिट होऊन बंद पडली.
तर त्याच्यामध्ये मला एक क्वेश्चन असा पडला की 100-125 किलोमीटर नंतर काय झालं असेल गाडीला. गाडी तर एकदम व्यवस्थित चालत होती, व्यवस्थित सगळ्या गोष्टी कुलंट वगैरे सर्व चेक केलं होतं, तरीसुद्धा मला तो प्रॉब्लेम आला. तर त्याच्यामागे काय रिझन असू शकतं आहे? बघा, त्याच्यामध्ये असं असू शकतं की बाबा तुम्ही जेव्हा चेक केलं त्यावेळेस त्याचं कुलंट लेवल वगैरे बरोबर होतं असेल. ड्राईव्ह करायच्या वेळेस काही लागलं असेल किंवा खडा उडून लागला असेल, रेडिएटरला डॅमेज केलं किंवा असं काही घडून जर कुलंट स्लोली ड्रॉप बाय ड्रॉप कमी झालं, ओके, जर ड्रॉप बाय ड्रॉप लिकेज असेल तर ती 100-125-200 किलोमीटर चालू शकते गाडी. एकदा का त्यातलं कुलंट पूर्णतः संपत आलं किंवा संपलं, नंतर मग ओव्हरहीट व्हायचं प्रोसेस चालू होतं. तोपर्यंत ती नीट चालणार. इंजिन कुलंट कूल करण्यासाठी जे कूलिंग फॅन असतो तो शेवटी इलेक्ट्रिकल ऑपरेटेड आहे. तोही काही कारणास्तव त्याचा फ्यूज गेला किंवा मग उंदराने एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा बघतो वायरिंग कट केली असेल, ते एजला असेल आणि ते रनिंगमध्ये व्हायब्रेशन्सनी तुटलं असेल कनेक्शन, मग फॅन ऑपरेट व्हायचं बंद झाला. सर, ओव्हरहीटिंग झालेलं इंडिकेशन बऱ्याच वेळा दिसत नाही आणि बऱ्याच वेळा दिसतं पण क्लस्टर मीटरवर. जर कूलंट लिकेज असेल तर त्याच्यामध्ये कूलंट टेम्परेचर सेन्सर जो असतो तो लिक्विडलाच सेन्स करतो. जर कूलंट त्याच्यात नसेलच, लीक होऊन गेलं असेल तर ते सेन्स नाही करत. त्यामुळं मग ओव्हरहीटिंगचं इंडिकेशन येत नाही बऱ्याच वेळा. त्याच्यामुळं कंटिन्यू गाडी चालवली जाते आणि मग इंजिन ऑफ होतं. असं काय झालं असेल तर सगळ्यात पहिला गाडी साईडला घेऊन त्याचं इंजिन कूल होईपर्यंत वेट करायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कूलंट आहे की नाही आहे काढून त्याचं रेडिएटर कॅप इंजिन थंड झाल्यानंतर आपण चेक करू शकतो. आणि जर असेल कूलंट लेवल कमी असेल तर इमिडिएटली इंजिन गरम असते वेळेस ॲड नाही केलं पाहिजे त्याच्यात. त्याच्यामुळं जर डायरेक्टली आपण थंड कूलंट किंवा पाणी वॉटर ॲड केलं त्याच्यामध्ये तर हेड गॅस्केट त्याचं बर्न होऊ शकतं. त्यामुळे इंजिन थंड झाल्यानंतर जे काय तुमचं कूलंट किंवा पाणी ॲड करून तुम्ही स्टार्ट करून ट्राय करू शकता. स्टार्ट जर नाही होत असेल तर ऑप्शन नाही आहे, तुम्हाला ब्रेकडाऊन सर्व्हिस ऑप्ट करायला लागणार आहे. बरेच जण मी पाहिले की वरून पाणी ओततात तर त्याच्यामध्ये गॅस्केट जाण्याचे चान्सेस आहेत. एक्झॅक्टली. अजून एक माहिती देऊ इच्छित आहे मी, हे सगळ्या लोकांना माहीत नसतं नॉर्मली. इंजिन जर ओव्हरहीट होत असेल आणि तुम्ही जर AC कंटिन्यू वापरत असाल गाडीमध्ये तर इंजिन ओव्हरहीट होण्याच्या सुरुवातीलाच AC पहिलं कट ऑफ होतो सगळ्या गाड्यांमध्ये. ओके, कट ऑफ अर्थात काय, AC मधून गरम हवा फेकायला चालू करतं. ती जर माहिती तुम्हाला असेल तर ते इंजिन आपलं AC चालू AC एकदमच गरम हवा फेकतो किंवा कूलिंग देत नाही, दॅट इट सेल्फ इंडिकेट्स की इंजिन तुमचं ओव्हरहीट होतं आहे. तुम्ही त्याच वेळेला जर थांबला तर तुमच्या पुढचा डॅमेजेस इंजिनचे वाचू शकतात. आता इंजिनचंच आपण बोलतो आहे, गाडी जे आहे काय ब्लॅक धूर मारते, ब्ल्यू धूर मारते, व्हाईट स्मोक असतो आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. ब्लू स्मोक असेल तर ते रिच मिक्सचर म्हणू शकतो, म्हणजे ते इंजेक्टर्स किंवा त्याच्या फ्यूल रिलेटेड काम असतं. ब्लॅक स्मोक असेल तर त्याचं इंजिन कॉम्प्रेशन जे आहे ते चेक करून घ्यावं लागतं. व्हाईट स्मोक असेल तर 100% मग इंजिनमध्ये काम असतं. परंतु चेक करावं, व्हाईट स्मोक असेल तर गाडी शक्यतो अवॉइड करायचं. अवॉइड करायचं किंवा चेक करून घ्यायचं. अच्छा, हा असे किस्से जे आहेत ते बरेच पाहायला मिळालेले आहेत, ज्या गाडींमध्ये धूर येतो आहे तर त्याच्यामध्ये ऑइलमध्ये तुम्ही ही ॲडिटिव्हज मिक्स करतात. हां, मिक्स करतात. ते काही दिवसासाठी ते धूर कमी होऊन जातो तर आणि ती गाडी सेल आउट केली जाते. तर तिथं सुद्धा म्हणजे लोक फसली गेलेली आहेत, भरपूर जण फसतात. कारण का ऑटोमोबाईल्समध्ये असं होतं की बाबा विकायची आहे गाडी, आता कशाला खर्च करायचं. जो विकत घेणारा व्यक्ती आहे त्याला लक्षात नाही येत ते, आणि लगेचच मग काही दिवसांनी ती गाडी काम काढते किंवा मग त्याचा जो ओरिजिनल प्रॉब्लेम असतो तो ऑब्झर्व होतो आणि मग ते काम एक्सपेन्स करायला लागतं त्याच्यावरती. अशा केसमध्ये बरेच जण फसतात. कूलंट जे आहे, कूलंट चेक करताना काय काळजी घ्यावी? कूलंट चेक करताना नॉर्मली कूलंटच्या कलरवरतीच समजून जातं किंवा कूलंटची क्वालिटी काय आहे ते आपण रिझर्वर टँकमध्ये डिप करून आपलं फिंगर डिप करून बघू शकतो. पण ऑफकोर्स हे इंजिन गरम असताना कधीच खोलून येत ते. त्याच्यामध्ये कूलंट आणि वॉटरचं जे रेशो असतो तो 70:30 असतो. 30% ऑफ कूलंट आणि 70% ऑफ वॉटर. ह्याच्यापेक्षा कमी असेल आणि नुसतंच पाणी असेल तर मग रेडिएटर किंवा कूलिंग सिस्टममध्ये स्लज फॉर्मेशन होऊ शकतं. काही वेळेला ऑइल मिक्स होतं कूलंटमध्ये, तर ती कशाची साईन आहे? कूलंटमध्ये जर ऑइल मिक्स होते तर नॉर्मली हे डिझेल व्हेकल्सला जास्त करून ऑब्झर्व केलं जातं.
ऑइलचे जॅकेट्स आणि कूलंटचे जॅकेट्स जिथं कंबाईन होतात किंवा जिथं एका ठिकाणी असतात तिथं काय पंक्चर असेल तर मग इंजिन ऑइल जे आहे ते कूलंटमध्ये जाऊन मिक्स होतं. इंजिन ऑइल मिक्स झालं असेल तर ती गाडी अवॉइड करावी. अवॉइड केलेलं चांगलं आहे किंवा मग ते प्रॉपरली त्याचं डायग्नोसिस करून त्याचं काम करून घेऊन मग गाडी घेतली पाहिजे. क्लस्टरमध्ये आपलं लाईट्स ऑन राहतात, गाडी इग्निशन चालू केल्यानंतर ABS आहे, ABD आहे, एअरबॅगच्या आहे, त्याच्या साईन असतात, इंजिन चेकच्या साईन असतात. डिपेंड आहे की कोणतं साईन येतं क्लस्टर मीटरवरती. येलो कलरचं एक साईन नॉर्मली सगळ्या गाड्यांना सेम असतं, ते माल फंक्शनचं लाईट असतं, म्हणजे MI लाईट म्हणतात त्याला. तर ते इंडिकेशन असेल तर गाडी ती प्रॉपरली चेक केल्याशिवाय आपण परचेस न केलेलं बरं आहे. मेजरही असू शकतं, मायनरही असू शकतं. काही म्हणजे तुमचं सेन्सर्समध्ये म्हणणं आहे की इंजिन, एअरबॅग वगैरे ह्या साईन ज्या आहेत त्या जर असतील तर ते प्रॉपर चेक करून घ्या. येस. ABSचं जे फंक्शन आहे ते कशा पद्धतीने वर्क करतं? अँटी ब्रेकिंग सिस्टम असतं. ते फंक्शनिंग काय करतं, इट्स अँटी स्किडिंग म्हणू शकतो आपण. गाडी काही पावसात किंवा पाण्यामध्ये चालली त्या केसमध्ये ती ब्रेक्स अप्लाय केल्यावरती स्किड नाही होत. ती काही नॉर्मल गाड्या काय होतात, ब्रेक आपण धरलं तर ब्रेक जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत ते ब्रेक पकडूनच राहतं, म्हणजे लॉक होतं. अँटी लॉकिंग म्हणजे काय होतं, ते ऑटोमॅटिक सिस्टम अशी दिलेली आहे की ती ब्रेक्स त्याचे पकडतं परत सोडतं विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स फास्टमध्ये. त्यामुळं गाडी स्किड होत नाही आणि आपल्याला स्टेअरिंग कंट्रोल प्रॉपर मिळतं त्याच्याने. गाडी घेताना ॲक्सिडेंटल कार जे आहेत ते कसं चेक करावं? एकच पॉईंट आहे त्याच्यामध्ये, 1-2 गोष्टी असतात चेक करण्यासाठी, ॲक्सिडेंटल आहे की नाही किंवा रिपेंट आहे की नाही. रिपेंट असेल तर एक तर तुम्हाला कलर डिफरन्स किंवा पेंटचा जर नॉलेज असेल थोडाफार तर गाडी बघितल्यावरती लगेच कळतं की ही रिपेंट आहे. डिफरन्स असतो ओई पेंटिंगमध्ये आणि आफ्टर ऑल बाहेर पेंट केलेल्यामध्ये फरक असतो. ठीक आहे. आणि दुसरी ॲक्सिडेंटल मेजर आहे की नाही हे चेक करायचा सगळ्यात बेस्ट पॉईंट आहे. प्रत्येक दरवाजाच्या उघडल्यानंतर दरवाजाच्या मागे जी बीडिंग्स असतात रबरचे, ते बीडिंग्स आपण थोडं प्रेस फिटच असतात, ते पुल करून जर चेक केलं तर त्याच्यामध्ये काही स्पॉट्स दिसतात, म्हणजे असे इक्वली डिस्टन्सवर स्पॉट्स असतात. ते असतात ओरिजिनल कंपनीमध्ये जे स्पॉट वेल्डिंग केलेले स्पॉट्स असतात ते. तसं जर असेल तर इट्स नॉट अ ॲक्सिडेंटल व्हेकल. पण तसं नसून नुसतंच वेल्डिंग जॉईंट दिसलं तर त्याच्यावरून आपण क्लिअरली ओळखू शकतो की बाबा हे गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि नंतर ती रिपेअर करून परत सेलसाठी उभी केलेली आहे. त्याचबरोबर दरवाजे जे आहेत, दरवाजे जर का चेंज केलेले असेल तर आपण कसं ओळखायचं? नाही, हे सामान्य माणसाला ओळखणं जरा अवघड जातं. ऑटोमोबाईल टेक्निशियन एक्सपिरियन्स्ड असेल तर त्यांना दाखवून घेतलं तर खूप चांगलं असतं. कारण का त्याला दरवाजे जर बदललेत की नाही हे चेक करायचं असेल तर त्याचे फिटिंग्स असतात. दरवाजा जिथं फिट होतो त्याचे बोल्ट्सच्या वरती मार्किंग्स चेक करायला लागतं. त्याचं अलाइनमेंट काय आहे वरखाली थोडंफार होतंच एकदा दरवाजा ओपन केला तर, किंवा त्याची फिटिंग्स ओपन केली तर. आणखी मग असे काही नटबोल्ट्स फिटमेंट्स असतात, ते ओपन केलेले मार्क्स त्याच्यावरती असतात. स्पॅनर लागल्याशिवाय कोणताही नट किंवा बोल्ट ओपन होत नाही आहे. ॲप्रॉन जे आहेत कारचे ते जर का चेंज केलेलं असेल तेही वेल्डिंग, आता ॲप्रॉन चेंज केलेले असतील तर त्याचे जॉईंट्स किंवा त्याला जे सिलेंट फिलिंग येतं ते ओरिजिनल फिलिंग असतं, ते एकदम प्रॉपर फिनिशिंगनी येतं. जे दोन्ही सेम असतात. नंतर केलेलं फिनिशिंग एवढं येत नाही. ते बघितलं की लगेच कळून येतं की बाबा ह्याचे ॲप्रॉन्स किंवा ह्याचं मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲप्रॉन्स रिप्लेस झालेले आहेत. म्हणजे ॲप्रॉन जर का चेंज केलेलं असेल तर ती गाडी मेजर ॲक्सिडेंटल पकडली जाते. दुसरं अजून एक सर विचारायचं होतं, तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की आपण पेंट डिफेक्ट जे आहे की तुम्ही चेक करू शकता, दोन्ही जर का एखादा पार्टचे कलर केलेला असेल, पेंट केलेला असेल तर ते मिसमॅच दिसून येतं. परंतु मी आता तुमच्या इथं बघतो आहे तर आपलं पेंट बूथ आहे, तर बऱ्याच गाड्यां तुम्ही जे पेंट करताय तर त्याच्यामध्ये कुठं लक्षात येत नाही की ही गाडी पेंट केलेली आहे किंवा हा पार्ट पेंट केलेला आहे, तर ती कशामुळं? नाही, ॲक्च्युली कसं आहे बघा सर, बाहेर गॅरेजेसमध्ये ओपन ग्राउंडला किंवा ओपनमध्ये सुद्धा पेंटिंग होतात. त्या केसमध्ये बऱ्याच वेळा गाडीच्या पेंटवरती डस्ट ॲक्युम्युलेट होतं किंवा पिन होल्स येतात. डस्ट खूप असलं तर त्याचे खड्डे दिसून येतात पेंटवरती. आणि पेंटचं जे फिनिश असतं ते
प्रॉपर येत नाही, त्याच्यावरती लक्षात येतं की तो पार्ट किंवा तो पॅनल रिपेंट आहे. तेच जर आता माझ्या इथे बघितलं तर माझं स्वतःचं पेंट बूथ आहे आणि सगळ्या गाड्या माझ्या इथं ज्या पेंट होतात त्या सगळ्या पेंट बूथच्या आतमध्ये होतात. तर तिथं कसं असतं, प्रॉपर फिल्टर्स असतात, ब्लोअर्स असतं, डस्ट ॲक्युम्युलेशन होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट कमी असतात. म्हणजे झिरो म्हणू शकत नाही मी, बट बाहेरपेक्षा बऱ्यापैकी म्हणजे डस्ट ॲक्युम्युलेशन होत नाही त्याच्यावरती. त्यामुळं माझ्या इथं नॉर्मली कलर मिसमॅचचा प्रॉब्लेम येत नाही किंवा पेंटचं फिनिश जे आहे ते सुद्धा ते एकदम प्रॉपर प्रॉपर होऊन जातं. आपल्याला सस्पेन्शन जर का चेक करायचं असेल कारचं, तर त्याच्यामध्ये आपण टेस्ट ड्राईव्ह घेऊन काय कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो? सर नॉर्मली सस्पेन्शन्स थोडं खाली वाकून बघितलं तर समजूनच जातं. टेस्ट ड्राईव्ह घेऊन तर आवाज येत असेल, बऱ्याच रफ रोडला आपण रफ रोडला ज्या वेळेला किंवा गाडी चालवतो खडखड आवाज येतो, त्याच्यामध्ये समजून जातं सस्पेन्शन किंवा स्टेअरिंगमध्ये काही आवाज असेल तर प्रॉब्लेम आहे की नाही. शिवाय शॉक ॲब्झॉर्बर्स त्याचे असतात, ते आपण खाली वाकून चेक केलं गाडीच्या तर लीक आहे की नाही हे क्लिअरली दिसतं. त्याच्यावरती आपण सस्पेन्शनचं जजमेंट घेऊ शकतो. बऱ्याच वेळेला असं जाणवतं की काही गाड्यांचं मीटर टेम्पर्ड केलेलं असतं. स्पीडोमीटर टॅम्परिंग 100% होऊ शकतं. सेकंड हँड व्हेकल्समध्ये, यूज्ड कार्समध्ये नॉर्मली कमी केलं जातं, ज्याचं जास्त रनिंग झालेलं आहे. कमी करून ती विकायला काढतात. नॉर्मली तुम्हाला चेक करता येणार नाही ते प्रॉपर इलेक्ट्रिशियन किंवा मग जो मीटरचं काम करतोय त्याला दाखवायला लागेल ते. ऑर एल्स अजून एक सोपी पद्धत आहे, आता सगळं ऑनलाईन आहे सिस्टीम. जर तुमची कुठल्याही डीलरशिपमध्ये ओळख असेल, फॉर एक्झाम्पल मारुतीची गाडी घेत आहे किंवा महिंद्राची गाडी घेत आहे, तर त्या डीलरशिपमध्ये जर ओळख असेल तर फक्त त्याची व्हेकल हिस्ट्री, व्हेकलचं आपलं गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर टाकून कोणत्या वर्षी किती किलोमीटर्स पंच झालेले आहेत, कारण का गाडीची हिस्ट्री जी असते डीलरशिपमध्ये ती बदलू नाही शकत कोण. तर त्याच्यावरून पण एक आपण अंदाज घेऊ शकतो की बाबा गाडी आत्ता दिसते 1,00,000 किलोमीटर, पण मागच्या वर्षी 1,40,000 दिसत होती डीलरशिपमध्ये आणि आत्ता ह्याच्यावरती कसं कमी दिसतं. ह्याच्यावरून एक अंदाज घेऊ शकता तुम्ही की बाबा गाडीचं किलोमीटर रिडिंग कमी केलेलं आहे की नाही. म्हणजे ओव्हरऑल जर का गाडीचे कंडिशन आणि किलोमीटर ह्याच्यामध्ये थोडंसं मिसमॅच वाटत असेल तर तुम्ही हिस्ट्री गाडीची चेक करू शकता. क्लच हार्ड असतो, काय खूपच स्मूथ असतो, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की गाडी रेस जास्त होते परंतु तेवढी पळत नाही आहे गाडी. ते डिपेंड आहे प्रत्येक गाडीवरती किंवा प्रत्येक गाडीच्या क्लचच्या कंडिशनवरती. क्लच पूर्णपणे बदलावे लागेल किंवा क्लच हार्ड आहे किंवा क्लच स्लिप करतो हे तर प्रॉपर ओपन करून चेक केल्यावरतीच समजतं. पण ड्राईव्ह करताना सुद्धा पिकअप जर कमी असेल आणि इंजिन रेज होत असेल जसं तुम्ही म्हणताय, तर त्याचा प्रॉब्लेम क्लचचाच असतो. कारण का इंजिन पूर्णतः RPM रेज होतं परंतु पिकअप घेत नाही गाडी. दॅट इट सेल्फ सांगतं की तुमचं इंजिनचं पॉवर पूर्णपणे ट्रान्समिशन किंवा व्हील्सपर्यंत पोचत नाही आहे, क्लचमध्ये स्लिप करतो. ओके, म्हणजे गाडी परचेस करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन क्लच प्रॉपर वर्किंग आहे का, स्टेअरिंगमध्ये कोणता आवाज आहे का ते चेक करणं गरजेचं आहे. काय गाड्यांचे स्पेअर पार्ट जे आहेत, स्क्रॅप केलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचे यूज करून ते जे गाडी आहे ते पार्ट जे आहेत ते बसवलेले असतात. ही गाडी नॉर्मली कस्टमर कुठला विकायला काढला तर नॉर्मली कोण खर्च करत नाही त्याच्यावरती. त्या केसमध्ये मग काम चालवू काम काय असतं, एक तर आफ्टर मार्केटचे पार्ट्स वापरले जातात गाडीमध्ये, नाहीतर मग सेकंड हँड यूज्ड पार्ट्स जे असतात ते यूज केले जातात, ज्यांनी करून तात्पुरतं गाडीचा प्रॉब्लेम निघाला बाबा, एकदा विकली गाडी की काम संपलं. शेवटचा एक प्रश्न तुम्हाला सर विचारेल की मला गाडी जर का घ्यायची आहे नवीन गाडी, तर साधारण माझं रनिंग 50 किलोमीटर आहे, तर तुम्ही कोणती गाडी सजेस्ट कराल? एक तर डिझेल, आता मार्केटमध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, CNG आहे का इलेक्ट्रिक आहे? बघा कसं आहे, मी तर एक सजेस्ट करेन माझ्या एक्सपिरियन्स अनुसार की तुमचं जर वापर दिवसाचं रोजचं डेली वापर 100पेक्षा जास्त असेल तरच तुम्ही डिझेल व्हेकल्ससाठी जा. जर 100 किलोमीटरपेक्षा कमी तुमचं युजेज असेल तर तुम्ही पेट्रोल किंवा CNG गाडी यूज करू शकता. आणि जर इलेक्ट्रिक गाडी पाहिजे असेल तर आय वुड सजेस्ट की तुमचं लाँग ड्राईव्ह जास्त होत असेल तर इलेक्ट्रिक गाडी प्रिफरेबल नाही आहे, कारण का त्याला किलोमीटर लिमिट आहे
मॅक्झिमम 250-300 किलोमीटर 350 किलोमीटर गाडी जाऊ शकते. तर सिटी ड्राईव्ह जास्त असेल तर यू कॅन गो फॉर इलेक्ट्रिक व्हेकल. सर मला एक एवढ्या आपण चर्चा केली बसून मला एक प्रश्न हा असा आहे तुम्हाला विचारायचा की हे 4 व्हील ॲनालिसिस ही आयडिया कुठून आली आणि त्याच्यामध्ये नेमकं होतं काय? 4 व्हील ॲनालिसिस ह्या कंपनीची स्थापना करण्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये जुनी गाडी यूज कार जी परचेस करताना कस्टमरची होणारी जी फसवणूक आहे ते टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल ह्या उद्देशाने आम्ही ही कंपनी स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही गाडी पूर्ण 350 पॉईंट जे आहेत ते चेक करतो आहे. त्याच्यामध्ये बॉडी रिलेटेड असेल, पेंट असेल, सस्पेन्शन, इंजिन ह्या गोष्टी आम्ही पूर्ण प्रॉपर चेक करतो आहे. टायरची लाईफ किती राहिलेली आहे ते गेजवरून आपल्याला समजतं. पेंट चेक करण्यासाठी पेंट गेज आहे की ज्याच्यामध्ये पेंट रिपेंट आहे का, किती वेळा पेंट केला आहे हे सुद्धा आपल्याला समजतं. AC कूल होतो आहे किंवा नाही आहे ते प्रॉपर आपल्याला समजतं आहे, त्याचा गेज आपल्याकडं आहे. त्याचबरोबर आपण इंजिनची लाईफ जी आहे त्याच्यावर स्कॅनर आहे आपल्याकडे. स्कॅनरमुळं आपल्याला कुठं प्रॉब्लेम आहेत गाडीमध्ये ते एक्झॅक्ट समजतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्याकडे एकदा इव्हॅल्युएट केल्यानंतर प्रॉपर रिपोर्ट जे आहे PDF कस्टमरला दिली जाते, जे आत्ता मार्केटमध्ये कुणाकडेही नाही आहे. जो आपण 99.9% करेक्ट रिपोर्ट देतो आहे आत्ता मार्केटमध्ये. त्याच्यामुळं कस्टमरला कुठलीच शंका राहत नाही आहे की गाडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काय डिफेक्ट्स आहेत, काय खर्च येऊ शकतो ह्या गोष्टीचं नॉलेजसुद्धा आम्ही कस्टमरला देतो आहे. प्रूफ सकट आहे. 4 व्हील ॲनालिसिसच्या मार्फत जवळजवळ आत्तापर्यंत एक साधारण 10,000च्या आसपास गाड्या चेक केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 70 ते 80% गाड्यांमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम निघालेले आहेत. तर न्यू बायर जे आहेत ते कस्टमर आपल्याकडं त्यांची रिक्वायरमेंट जास्त आहे गाडी चेक करून घेण्याची. का बरं? न्यू कार तर काय चेक करायची गरजच नाही, ते सुद्धा कशाला तुम्हाला चेक करायला लावतात? ते न्यू कारमध्ये बऱ्याच वेळा लोडिंग अनलोडिंगमध्ये बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. गाडी ज्या वेळेला बनते कंपनीमध्ये ते बनल्यानंतर ती गाडी तिथे स्टॉकयार्डला उभी असते बरेच दिवस. त्याच्यानंतर ती लोडिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय गाड्यांना स्क्रॅचेस होतात, काय प्रॉब्लेम असतात लोडिंगमध्ये. मग ते रिपेंट आहे की नाही चेक करण्यासाठी तुमच्याकडे जास्त कस्टमर आहेत. टायर काय कट झालेले होते, काय बॅटऱ्यांचे प्रॉब्लेम होते, काय रॅट कटचे प्रॉब्लेम होते, त्या गोष्टी भरपूर जास्त प्रमाणात नवीन गाड्यांच्या बाबतीमध्ये आम्हाला जाणवलेलं आहे, अनुभव आलेला आहे. आम्ही जवळजवळ आपल्या कंपनीच्या मार्फत 4 व्हील ॲनालिसिसच्या मार्फत जवळजवळ आत्तापर्यंत एक साधारण 10,000च्या आसपास गाड्या चेक केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 70 ते 80% गाड्यांमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम निघालेले आहेत. म्हणजे 4 व्हील ॲनालिसिस असं एक तुम्ही स्थापना केलेलं आहे कंपनीची की कस्टमर्सला ह्याचा उपयोग होणार आणि तुम्ही प्रॉपरली त्याचा PDF रिपोर्ट देणार आणि सर्टिफिकेशन पण देणार. खूप छान इनिशिएटिव्ह आहे सर, कंटिन्यू करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या गाड्या इन्स्पेक्ट करून द्या. सर, फसवणूक कमी होईल याच्याने. थँक्यू.